एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग करणार आहोत कटोरीमध्ये आणि डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायची. तर डायरेक्ट अस्तरवर कटिंग करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपल्याला डबल कटोरी काढावी लागते. तर आपण कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे, तर त्याच्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार, सविस्तर माहिती सांगणार. आणि एक सोबत 3 ब्लाऊज असू द्या किंवा 6 ब्लाऊज असू द्या तरी आपण कटिंग करू शकतो. आता एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज होते, पण 3 ब्लाऊज मी 90.1 मीटर अस्तर आणलेलं आणि माझ्याकडे मॅचिंग 3 नव्हते, तर मग ते 80-80.3 आहेत. तर मग आपण 2 वेळेस आपण 3-3ची याची कटिंग करू. आता मी घेतले ते 3 ब्लाऊज तुम्ही बघू शकतात. मागं पुढं होऊ नये म्हणून मी पिन लावली. आता मी हे जे अस्तर घेतले हे 1 मीटर आहे आणि मी अजून 3 त्याच कस्टमरचे आहेत, म्हणजे एका कस्टमरचे 6 ब्लाऊज होते आणि हे 3 मी पिन लावून बाजूला ठेवलेत, कारण हे 80 पॉईंट आहेत. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो तर आपल्याला कटोरी ही डबल वेगळी काढावी लागते, म्हणून पीस जास्त लागतो. 80 पॉईंटमध्ये होणार नाही, म्हणून मग मी हे बाजूला ठेवलं. हे 3ची कटिंग झाल्यावर मी हेच माप ठेवून ते तिन्ही ब्लाऊज कमी वेळामध्ये कटिंग करणार. तर सगळ्यात अगोदर आपण उंची बघू. सगळ्यात अगोदर उंची पाहिजे आणि उंची आपण कमी जास्त करू शकतो. कस्टमरचं माप आहे 34 साईज. 34 साईजमध्ये आपण एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग करणार. तर कस्टमरची उंची 13.5 इंचाची आहे, तर आपण 14.5 वर एक मार्किंग करायची. आता बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली, ओपन बाजू मी समोरून ठेवली. एक लाईन आखून घेतली. शोल्डर आपल्याला घ्यायचे 5.5 इंच. तसंच 5.5 इंच थोडंसं खाली पण घ्यायचंय, म्हणजे आपल्याला एकसारखी लाईन येण्यासाठी. आता आपण मुंड्यासाठी घ्यायचंय 5.25 ते 5.5 इंचापर्यंत. 5.5 जरी घेतलं तरी चालतंय. तीच लाईन आपण सरळ घेऊ. 34चा दुसरा भाग येतो 17 इंच आणि 8.5 इंच हा चौथा भाग येतो. 8.5 बऱ्याच जणांना घडीनुसार कळतं, तर 8.5च्या घडीचा हा ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ पूर्णच बघा. 2 इंच मी एक्स्ट्रा घेतले शिलाई मार्जिन. 1.5 इंच मी पाठीमागच्या भागासाठी घेतले. आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे. आणि 1 इंच आपण फ्रंटसाठी. आता एका ताईंची कमेंट होती का बाही कटिंग दाखवा, तर ह्या व्हिडिओमध्ये 100% आपण बाही कटिंग पण ॲड करणार. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता कंबर आहे कस्टमरचं 28 इंच. 28चा चौथा भाग येतो 7 इंच. 7 मध्ये आपण 2.5 इंच डायरेक्ट मिक्स करू. 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. अशा पद्धतीने हे माप एकदम परफेक्ट झालं. आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे, गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता गळा रुंदी घेतली आपण 2.25 इंच. ज्याला ब्रॉड लागतो गळा त्यांनी 2.5 जरी घेतली तरी चालते. आता कस्टमरचा गळा आहे 8 इंच, तर आपण 8.5 इंचावर एक मार्किंग करायची. ही लाईन सरळ आखून याला जॉईंट करायचं. गोलच गळा आहे. ज्यावेळेस आपण काम व्यवस्थित करतो तर गर्दी आपल्याकडे भरपूर असते. आणि आता पाहू शकतात तुम्ही, मी जे काम दाखवते ते सगळं काम कस्टमरच्याच कामावर दाखवते. तर एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज आहेत हे, आणि त्याच कस्टमरने भरपूर सारे ब्लाऊज माझ्याकडे शिवलेले. आता हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपण इथं ठेवून घ्यायचा आहे. आखून घ्यायचंय आपल्याला. आता दोन्ही साईड ओपन जरी असेल तर काही हरकत नाही. ही गळ्याची मार्किंग इथं आपण करून घेऊ. परत एकदा आपल्याला चेक करायचंय 5.5 वर मार्किंग आहे का. एकदम परफेक्ट आहे. आता अर्धा इंच आपल्याला परत खाली उतरायचंय याला आकार देण्यासाठी.
पाहू शकतात. नंतर आपण 2.25 इंचाची आपण एक मार्किंग करायची. तसंच आपण खाली गळा घ्यायचा आहे 6.5 इंचावर कटोरी. आता आपण 2.25 इंचावर मार्किंग केली तर 2.25 इंचावर आपण हा बॉक्स तयार करू. पाहू शकतात. गोल आपण गळा करून घेतला. बरोबर. आता नेहमीप्रमाणे आपल्याला ज्या वेळेस क्रॉस पट्टीचा ब्लाऊज असतो तर आपल्याला 1 इंच हे जास्तच माप घ्यावं लागतं. तर आपण 1 इंच हे जास्त माप घेऊया उंचीसाठी. कंपल्सरी उंचीसाठी जास्तच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची. इकडची बाजू जवळजवळ 2.5 इंच आणि इकडची 2 इंच. आता 2 इंच कोणत्या साईडने आली? कमरेची फिटिंग, आणि ही आली काच बटन बट्टी ह्या साईडने आली 2.5 इंचाची आणि 2 इंचाची. त्याच्यानंतर आपण याला आकार देऊया अशा पद्धतीने, किंवा तुम्ही सरळ सरळ जरी आखून घेतलं अगोदर, अशी जरी लाईन आखून घेतली तर अर्धा पाऊण इंच थोडंसं उचलून जरी घेतलं तरी चालते. आता आपल्याला कटोरी काढायची. तर कटोरी आपण ही 5 इंचाची काढू. कस्टमरला चेस्ट कमी आहे, कधी कधी होतं शोल्डर जास्त बसतं आणि चेस्टमध्ये कमी होतं, तर त्यानुसार आपण कटोरी काढून घेऊ. तेच लाईन आपण सरळ ठेवायची. 5.5 घ्या किंवा 6 घ्या, असं काही नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5.25 5.5चे जरी घेतली तरी चालते. आता इथपासून आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायची. खालून आपल्याला वरती 1 इंचाची मार्किंग करायची. ही मार्किंग गळ्यापासून आहे, लक्षात घ्या. आणि कटोरीला आकार अशा पद्धतीने द्यायचं आहे. किती सोप्या पद्धतीने कटोरी आहे. आता आपण जवळजवळ असं जर माप घेतलं, आपण 5 इंचाची कटोरी बोललो होतो, आतमध्ये येते आणि मग 5च्या निम्म किती येतं? 2.5 इंच. याचा सेंटर निघतो 2.5 इंचाचा. आता आपण याची कटिंग करू. आहे का नाही सोपी पद्धत कटोरी ब्लाऊज कटिंग करायची? तुम्ही एका वेळेला किती ब्लाऊज कट करू शकता ते तुमच्या खात्रीवर आणि तुमच्या भरोशावर आहे. ज्यावेळेस आपण काम करतो तर त्यावेळेस जर आपण एकदम व्यवस्थित जर काम केलं तर आपण एक सोबत 6 ब्लाऊज पण कटिंग करू शकतो, कारण कातर चांगली आहे. आता हे मागं पुढं होऊ नये याच्यासाठी आपण याला पिनाचा वापर करू, कारण 3 ब्लाऊज पीस आहेत टोटल, मागं पुढं व्हायला नको. मी त्याच्यासाठी असं याचा वापर केलाय. स्पंज आहे, पार्लरसाठी वापरण्यात येतं. आता आपल्याला कुठेही काही अजिबात वाढवायचं नाही. आपल्याला फक्त कटोरी काढायची आणि आपला ब्लाऊज कटोरी एकदम परफेक्ट असा रेडी होऊन जातो. आज मी कॅमेरा उलटा लावलाय, त्याच्यामुळे माझा हाताचं काम सगळं उलटा दिसतंय. थोडंसं आपण 5 इंचाची कटोरी घेतली तर आपण त्याच मार्किंगनुसार कटिंग करतोय. पाहू शकतात आपण 5 इंचाची कटोरी घेतली तर त्याच्यावर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट झाला आहे. चला तर आपण आता बाही बघू. आता बाही कटिंग करण्यासाठी तुम्ही कोणता पण भाग उचलू शकता, पाठीचा किंवा फ्रंटचा. सगळ्यात अगोदर आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे. तिरकं माप बसतं हे जवळजवळ 8 इंच जरी धरलं तरी चालतंय. आपल्याला घडी लागेल, मग 8 मध्ये 1.5 इंच मिक्स करायचे तर 9.5ची घडी. आता हे तिन्ही जो कपडा आहे आपण हा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे. आता आपण 9.5ची घडी आहे का नाही ते आपण चेक करू. आता मी 4 फोल्डमध्ये जर घडी केली तर आपल्याला बाहीला कपडा कमी पडून जाईल. तर त्याच्यासाठी मग मी घडी अशा पद्धतीने केली. अगोदर आपण
चेक करू 9.5ची बसते का. 9.5ची बसते, पण फक्त हाच एक लेअर आहे का ते बाहेर गेले. साडेनऊ बसून जाते. आता आपल्याला अगोदर एकसारखं येण्यासाठी एक लाईन आखून घेऊ. अस्तरची बाही असेल तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आता कस्टमरची बाही आहे 5 इंच, तर आपण याच्यामध्ये 6.5 सॉरी 5 इंच आहे, तर आपण 6 इंचावर एक मार्किंग करू. सहा इंचावर आपण मार्किंग केली. आता त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर आहे कस्टमरचा 5.5 इंच. 5.5 इंच 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. आणि घडी कितीची आली आपली 8 इंचाची, जे आपण घडी चेक केली होती, जे आपण फ्रंट भाग घेऊन माप घेतलं तिरकं, ती आपली 8 इंचाची घडी होती. मी परत एकदा तुम्हाला दाखवते. 8 इंचाची घडी आपण इथपासून इथपर्यंत मोजलेली ती ही लाईन आहे. आणि त्याच्यानंतर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतोय. आता आपल्याला खाली किती उतरायचं आहे 3 इंच. 3 इंच खाली आल्याच्या नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. आता आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतली इथपासून एवढी. ही लाईन याला जोडून घ्यायची आणि ही लाईन याला जोडून घ्यायची. आता आपली बाही पण ही कंप्लीट झाली. म्हणजे आपण एक सोबत 3 ब्लाऊजची बाही कटिंग केली. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आता आपल्याला फक्त जॉईंट किती याला द्यायचा, एक साईडने. तर ते लक्षात येण्यासाठी इथं थोडंसं टच करते, म्हणजे आपल्याला कळन का आपली कंप्लीट इकडची बाजू आहे, अनकम्प्लीट इकडची आहे. तर इकडच्या बाजूने आपण याला जॉईंट द्यायचा आहे. आता ज्या वेळेस आपण समोरच्या बाजूने छोटा म्हणजे अर्धा इंच कमी आकार देतो, तर ते मी कधी देते का ज्या वेळेस मी मेन फॅब्रिक जोडते, तर चालूमध्ये मग मी ते कट करते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. चला तर आपण आता कटोरी वाढवायची कशी ते बघूयात. तर मी कटोरी आता याच्यामध्ये पण आपण कपडा थोडासा कमीच पडलाय, तर मी एकच याच्यावर सिंगल याच्यावर तुम्हाला मी कटोरी कशी वाढवायची दाखवते. आता जशी कटोरी आहे ती आपण बाजूला काढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडने 1 इंच जायचं आहे, इकडच्या साईडने पण 1 इंच आणि ही बाजू पण 1 इंच. म्हणजे आपल्याला 1 इंच हा सोडायचाच नाही. 1 इंचावर आपण एक मार्किंग केली आहे, बरोबर. मार्किंग केल्याच्या नंतर थोडंसं आपण बाहेर आलो, ही बाजू याला जॉईंट केली. कटोरी कशी वाढवायची, तर साईज कोणती पण असू द्या, जी आपली छोटी कटोरी निघते ती आपल्याला ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही कटोरी वाढवायची. अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कंप्लीट झालाय. कटोरी एकदम सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवली. आता आपल्याला म्हणजे 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण इकडच्या बाजूने 1.25 इंचाचा टक्स घेऊ, इकडच्या बाजूने 1.25 इंचाचा घेऊ. वरती आपण 3 इंच जाऊया. म्हणजे चेस्टनुसार पण कटोरीला टक्स दिला जातो, कारण मोठा पण नाही आणि छोटा पण नाही. ज्यावेळेस आपण मोठा टक्स घेतो कटोरीला, तर ते फिटिंगला व्यवस्थित बसत नाही किंवा ते छान पण दिसत नाही. तर मी हेच 3 ब्लाऊज जे कटिंग केलेत, तर ते मी दुसऱ्या ब्लाऊजवर ठेवून कटिंग करणार आणि कमी वेळात आपण कटिंग करून घेणार. तर तुम्हाला ही ब्लाऊजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब.